नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हवामानाचा अंदाज सांगण्यापूर्वी एक सूचना आपणापर्यंत देण्याची आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना तसेच भारतीय नागरिकांना नम्र विनंती आहे की कोणी आपल्या सोशल मीडियावर सध्या चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भात, सैनिकाच्या संदर्भात कुठलीही बातमी आपल्या सोशल मीडियावर शेअर करू नका. जसे की सैनिकाचा ठिकाणा किंवा कुठे शस्त्रसाठा, त्याचप्रमाणे घटना याबद्दलची कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर म्हणजे कुठल्याच प्लॅटफॉर्मवर टाकू नका आणि संयम बाळगा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 मे ते 12 मेचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात प्री मान्सून ॲक्टिव्हिटी करता पोषक वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काही दिवसामध्ये आणि येणाऱ्या 3 दिवसामध्ये त्याचप्रमाणे समोरसुद्धा प्री मान्सून पाऊस हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे इतर राज्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, बंगालच्या खाडीत त्याचप्रमाणे अरबी समुद्रात एक कमीदाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळेच 10 मे रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. जसे की रत्नागिरी, सातारा, सांगली, मुंबई, पुणे, नाशिक या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाचोडा, सिल्लोड, चिखली, त्याचप्रमाणे शेगावचा काही भाग आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूरच्या काही भागामध्ये 10 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, तापमानाचे सांगत झाल्यास 10 मे रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान 22, जळगाव येथील न्यूनतम तापमान 25, अकोल्यातील न्यूनतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर नागपूर येथील न्यूनतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 21 डिग्री सेल्सिअस, नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 27 डिग्री सेल्सिअस असणार आहे. अधिकतम तापमान सांगत झाल्यास जळगाव, अकोला, नागपूर आणि नांदेड येथील अधिकतम तापमान 40 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर नाशिक येथील अधिकतम तापमान 27 डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील अधिकतम तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असणार आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रासोबतच इतर राज्यात झाल्यास 10 मे रोजी गुजरातच्या बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे उदयपूर, इंदोर, भोपाळ, झाशी, कानपूर, आग्रा या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, चंदीगड या भागामध्ये, जम्मू काश्मीरच्या काही भागामध्ये, त्याचप्रमाणे बिजापूर, कापसी, कानकर, जगदलपूर, भवानीपटना या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे हुबळी, तिरुवनंतवेली, तांजावार, चेन्नई, नेल्लोर आणि विजयवाडा या भागातसुद्धा 10 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, 11 मे रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा 3 ते 4 विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. 11 मे रोजी रत्नागिरी, सावंतवाडी या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे सातारा, पुणे, मुंबई, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मालेगाव या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. काही भागात गारपीटसुद्धा होऊ शकते. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील अहमदनगर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परळी, हिंगोली, नांदेड, लातूर, कैज आणि अहमदपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला, शेगाव, वाशिम, कारंजा, अचलपूर, दर्यापूर, अमरावती या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुसद, दिग्रस, दारव्हा, नेर, यवतमाळ आणि पांढरकवडा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, हिंगणा, बुटीबोरी आणि पाचगाव या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 11 मे रोजी राहण्याची दाट शक्यता आहे. तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान 22 डिग्री सेल्सिअस, जळगाव येथील न्यूनतम तापमान 26 आणि अकोल्यातील न्यूनतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर नागपूर येथील न्यूनतम तापमान 29, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 23 डिग्री सेल्सिअस, नांदेड येथील न्यूनतम तापमान 29 डिग्री सेल्सिअस असणार आहे. अधिकतम तापमान सांगत झाल्यास जळगाव, अकोला, नागपूर आणि नांदेड येथील अधिकतम तापमान 41 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर नाशिक येथील अधिकतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील अधिकतम तापमान हे 33 डिग्री सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 मे रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातच्या बहुतांश भागात पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे उदयपूर,
मंदसौर, इंदोर, भोपाळ या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक ते केरळ किनारपट्टीच्या दरम्यानसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हैदराबाद, चेन्नई, मनगुरू, बिजापूर, जगदलपूर, रायगड, भवानीपटना या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर आणि पहाडी भागात हलक्या स्वरूपात बर्फबारी तर काही प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे धनबादमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, 12 मे रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. 3 ते 4 विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. जसे की सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, रत्नागिरी या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पुणे, मुंबई, नाशिक, मालेगाव आणि नंदुरबार या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परळी, नांदेड, हिंगोली, माजलगाव आणि अहमदपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, दर्यापूर, अचलपूर, अमरावती, मोर्शी, वरुड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे वाशिम, कारंजा, पुसद, दिग्रस, दारव्हा, नेर, यवतमाळ, बाभुळगाव आणि वर्धा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि उमरेड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. 12 मे रोजी तापमानात सांगण्यात आले नाशिक येथील न्यूनतम तापमान 23°C, जळगाव येथील न्यूनतम तापमान 27°C, अकोला येथील न्यूनतम तापमान 29°C असणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 30°C, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 23, नांदेड येथील न्यूनतम तापमान 28°C असणार आहे. त्याचप्रमाणे अधिकतम तापमान सांगण्यात झाल्यास जळगाव, नांदेड, नागपूर आणि अकोला येथील अधिकतम तापमान 41°C दरम्यान असणार आहे. तर नाशिक येथील अधिकतम तापमान 27°C आणि कोल्हापूर येथील अधिकतम तापमान 30°C असणार आहे. मित्रांनो, 12 मे रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील हुबळी, मंगळुरू, कोइंबतूर, कोची, कोलाम या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे विजयपुरा, बालकोट, कलबुर्गी, बालारी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मदुराई, तिरुवनंतवेली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे जायल, अजमेर, बिकानेर, जयपूर, उदयपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे भिलवारा, कोटा, मंदसौर, आगर, इंदोर आणि भोपाळ या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याकरता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. त्याचप्रमाणे या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.